आपल्यासोबत मराठा आरक्षण योद्धे जरांगे पाटील आहेत. दादा, नांदेडचे खासदार होते वसंत चव्हाण, त्यांचा मृत्यू झाला आहे आणि ते तुम्हाला संभाजीनगरवरून भेटायला आले होते. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याला त्यांनी पाठिंबा पण पत्र देऊन केला होता. त्यांचा मृत्यू झाला आहे. हां, ते मलाही कळालं की ते आजारी होते. त्यांना हैदराबादला ॲडमिट केलं होतं. दुःखद घटना आहे. शेवटी राजकारण सोडून द्या, परंतु एक माणूस म्हणून ती वाईट घटना झाली. ती एकदम त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सावरण्याची शक्ती मिळो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणण्याची वेळ आली. पण ते चांगले होते, हुशार होते. माझा काय त्यांचा जास्त संपर्क नव्हता, पण लोक सांगत होते. माझे काय त्यांच्याशी वैयक्तिक जास्तीचे संबंध पण नव्हते. तर चांगला माणूस होता. ते आजारी होते आणि ते उपचार त्यांच्यावरती सुरू होते, पण ते व्यवस्थित नीट नाही झाले किंवा त्यांच्या प्रकृतीनं उपचारासाठी साथ नाही दिली असंही कळालं आहे. हे दुःखद घटना आहे. दादा, मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, परंतु तो पुतळा पडला आहे. एक निकृष्ट बांधकाम असेल, काही कारण असतील, काय सांगा? काय हे लोक चांगले कामं नाही करत. त्यांना पुतळे कळत नाहीत, दैवत कळत नाही. छत्रपती शिवराय देशांचं दैवत आहेत आणि ती अस्मिता आहे हिंदू धर्माची. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पुतळ्यासुद्धा हे भ्रष्टाचार करतात. यांना कशात खावत हे सुद्धा कळत नाही. आता ते कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, आता ते कोणी उद्घाटन केलं, त्याच्यापेक्षा आता मोदी साहेबांनी उद्घाटन केलं म्हणतात. ते इतक्या अडचणीत तिकडं काय गेलं, ते चुकाट्यात इतक्याला ते म्हणजे आता त्यांना दोष देऊन उपयोग बी नाही, कारण उद्घाटकाचा काय दोष? कामं करणारेच जर नीट नसले तर ते काय करणार आहेत? परंतु हे असले लोक ना, छत्रपती शिवरायांचा पुतळा यांना कळत नसल, बांधकाम कशाचं हे कळत नसलं, ते स्ट्रक्चर नीट केलं आहे का नाही हे कळणार. हे असले लोक सोडेच नाही पाहिजे. यांना ना एकदाची अद्दल घडायला पाहिजे. पण मी उगं राजकारण करायचं म्हणून कशात नाही करणार. उद्घाटन त्यांनी केलं म्हणून टीका कर. आता तो उद्घाटन करणाराचा काय दोष असू शकतो? काम करणाराच नीट नसला तर त्यांचा काय दोष? मात्र काम मात्र पक्कं व्हायला पाहिजे. जिथं जिथं महापुरुषांचं आहे तिथं असं व्हायला नको. शेवटी माणसाच्या एकदा जनतेच्या जर भावना दुखल्या ना, तर त्याचे वाईट परिणाम. कारण आमच्या भावनाच दुखावल्यात आता हिंदू धर्माच्या. त्यांच्या पुतळा खाली पडणं, त्यांची देखरेख नसणं, नुसता एकदा पुतळा उभा करून गेले की प्रशासनही मोकळं होतं. जिल्ह्यात विषय तसाचे. तिथली कुठल्या पुतळ्यांची व्यवस्था नसती. जिल्ह्यातलं प्रशासन नुसतं गाडीतच बसतं, गाडीतूनच बघतं. म्हणजे जे कुठं महानगरपालिकेच्या हद्दीत असेल, नगर परिषदच्या हद्दीत असेल, हे लोक बघतच नाही आहेत कुठल्याच पुतळ्याला. मोदी साहेबांनी ते दुसरंही एक करायला पाहिजे की छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रात स्मारक उभा करायचं भूमिपूजन केलं होतं. ते जायचं विसरून नाही, तर विसरून जाऊ नका म्हणा. ते एक ध्यानात राहू द्या. कारण आता बऱ्याच निवडणुका झाल्यात. छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आहे, छत्रपतींचा सरकार येण्यासाठी आशीर्वाद घेतलेला आहे आणि उद्घाटन पण केलेलं आहे. ते समुद्र आणि तिथं केलेलं उद्घाटन विसरत आलं ते जरा लक्षात असू द्या. नुसते उद्घाटनं निवडणुका नुसत्या खुर्च्या. दैवतालासुद्धा डोळ्यासमोर ठेवत चला. दैवतांचे अपमान करू नका छत्रपती शिवरायांसारखे. तेही जरा स्मारक झालं पाहिजे. इंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाच्या संदर्भात नुसते निवडणुका आले की बोलायचं, जरा बोलकापणा थोडं बंद करा आता. आणि हे असे कामं करणाराला जेलामध्ये टाकायला, हे जे छत्रपती शिवरायांचा स्मारक कोसळले, काम करणारे ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कोणतरी असणारच आहेत. आता नेते फितेच असणार याच्यात 100% कोणीतरी. पैसे कशात खायचं सवय लागेल यांना. जेला टाका सगळ्याला, सोडू नका यांना. 5 तारखेपासून राज्यभर घोंगडी बैठक घेणार आहात. गेवराईपासून सुरुवात होणारे कसा टप्पा असणार आहे घोंगडी बैठकाचा? कुठे समारोप असणार आहे? गेवराईपासून सुरुवात आहे त्याची 5 सप्टेंबरपासून. मला वाटतं 8ला 6ला माजलगाव आहे, 7 नाही आहे वाटतं. त्या दिवशी गणेश उत्सव आहे. त्यामुळं 8ला परळी, 8ला संध्याकाळी 4 वाजता 8 तारखेलाच केज आहे आणि 9 बीड आहे, 9 बीड आणि 13 हष्टीपाटोदा आहे. म्हणजे एकाच ठिकाणी हे आता टप्पा टाकतो आहे आम्ही. कारण ही खूप मोठा टप्पा असणार आहे. आता मतदारसंघाने आहे, प्रत्येक मतदारसंघाला घोंगडी बैठक आहे.
मराठ्यांच्या आरक्षणासाठीची ही घोंगडी बैठक आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न घेणार आहेत, गोरगरिबांचे प्रश्न घेणार आहेत आम्ही त्यामध्ये. त्यामुळे ही टप्पा आता सुरू होतो, ही खूप दिवस चालणार आहे महाराष्ट्र. त्यामुळे आता ही टप्पा पक्का सांगतात नाही. काहींचं म्हणणं आहे मुंबईला समारोप आहे, काहींचं म्हणणं आहे आपण नागपूरला करूयात. कारण सगळं राज्यच आमचं आहे, आम्ही कुठंही करू शकतो ना, असं थोडंच आहे. मागचा आम्ही समारोप संभाजीनगरला पण केला होता. आम्ही दुसरा समारोप नाशिकला पण केला होता. असं काहीच नाही ना, राज्य आमचं आहे. पण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात समारोप होऊ शकतो घोंगडी बैठकीचा? त्यांचा काय संबंध आहे? ते मुंबईला राहते इकडे सागर बांगल्यावर, लिंबू नांगार आहे तिकडे देते ते सगळ्याला. दैवी इकडं असते ते, तिकडं काय आहे त्यांचं नागपुराकडं? ते फक्त निवडणुकीत दिसत जाते तिथं. तिकडं काय संबंध त्याचं? आमचे लोक आहेत सगळीकडं, पुऱ्या राज्य आमचं आहे. फक्त तेच आम्हाला त्यांचं समजत नाही तर मराठ्याला. आम्ही सगळ्या राज्यातली जनता आमची समजतो. आम्हाला मायबापाच्या भूमिकेत जाण्याचे संस्कार आहेत. फक्त ते नाही समजत आम्हाला त्यांचं. कारण त्यांना फक्त छगन भुजबळ लागतो. छगन भुजबळ लागतो कारण तो तिकडचे सगळे पलीकडचा पट्टा आहे ना तो डोंगराचा, त्या छगन भुजबळ तिकडे जडीबुट्या सगळ्या माहिती आहेत. त्याच्यामुळे तो लागतो त्यांना. कारण अंगारा आणि लिंबू त्यांच्यापाशी सागर बांगल्यावर हे जडीबुट्यावाला आहे. यो इकडून तिकडे त्यांना तोच लागतो. ते आम्हाला मानित नाहीत ते, आम्हाला त्यांचं समजत नाहीत ते मराठ्यांना. धनगराला त्यांचं समजत नाहीत ते. गोरगरीब मराठ्याला, गोरगरीब धनगराला, मुस्लिमाला, दलितांना त्यांचं नाही समजत ते. गोरगरीब ओबीसीला त्यांचं ते वेगळाच कारभार आहे. पण आम्ही सगळ्याला आमचं समजतो. त्यामुळं नागपूर काय, विदर्भ काय, खानदेश काय, कोकण काय, पश्चिम महाराष्ट्र काय, मराठवाडा काय, आम्ही भेदाभेद नाही करत. माणसात बी नाही आणि विभागात बी नाही. सगळं आमचं आहे, लोक आमचे आहेत. आम्ही त्यांना सगळ्यांना मायबाप मानतो. विधानसभेला जडीबुटीवाले असतील, लिंबू मिरचीवाले असतील, काय म्हणतात तुम्ही यांना नीट करणार का कसे का? नाही, आरक्षण दिलं नीट होणार ते आपाप. त्यांचे लिंबू गळून पडणार, मिरच्या गळून पडणार, नुसतं थोबाड वाचणार त्यांचं आग झाल्यासारखं. विषय संपला. आपण मराठ्यांकडेच औषध यांना नीट करायचं. लय खतरनाक औषध यांच्याकडं. ते मामा लोकच फोडितो. ते मग लय चाबरा आहे. तिकडे सागर बांगल्यावर गेल्या माणूसच माघारी येत नाही. मग आम्हाला राग येत नाही का? आम्ही गोरगरिबाला आरक्षण मिळावं मागणी करतो. शेतकऱ्याचे प्रश्न सुटावं. गोरगरिबाचे लेकरं अडचणीत आहेत, धनगरांची अडचणीत आहेत, दलित मुस्लिमांची अडचणीत आहेत, बाराबरुतेदारांचे आहेत, गोरगरीब ओबीसीला लय त्रास आहे. ते प्रश्न सांगतो आणि ते आमच्याकडून चर्चा करायला मध्यस्थी गेलेले माघारीच येत नाहीत. करतात काय? चुकत येत रस्ता ते. पहिल्यांदा जुन्या काळात चकवा व्हायचा बघा माणसाला. ते रानात गेलं का तिकडून तिकडं दुसरीकडे जायचं कुंकड तरी चकवा झाल्यावर. तसं होतं. सागर बांगल्याची पायरी चढली की माघारीच येत नाही माणूस. काय लिंबू देतोय का, गळ लिंबू देतोय का, कोणचे लिंबू देतोय का, अंगारा लावितोय, मिळत लागत नाही ते पडून. डेंजर माणूस आहे, डेंजर माणूस. खूप छान सुंदर माणूस लागला राज्याला. मराठा समाज राज्यभरात अनेक विधानसभामध्ये निर्णायक झाला आहे. पाडण्याची असो का निवडून येण्याच्या भूमिका असो, तुम्ही किती जागेवर उमेदवार देणार आहेत आणि किती उमेदवार तुम्हाला आत्तापर्यंत भेटायला आलेत? आम्ही सांगणारच नाहीत किती देणार आहेत उमेदवार. मग ते बसेलच आहे मग तिथं सागर बांगल्यावर. बोवा ते बोवा हलतच नाहीत तिथून सागर बांगल्यावर. आम्ही सांगणार नाहीत. आम्ही बी आमच्या डावाने कळू देणार ना. आमची शक्ती चांगली माहिती आहे बोला ते सागर बांगल्यावरच्या बाबाला. आमची शक्ती काय आहे मराठ्यांची आणि काय करू शकते हे त्यांना चांगला माहिती. त्यांनी जर आरक्षण नाही दिलं, आमच्या नोंदी द्यायच्या बंद केल्यात फडणवीस बाबांनी, त्या बुवाने जर आमच्या नाही दिल्या जाणार ते. त्यांनी शिंदे समिती रोखून धरली, बढती दिली, 6 महिन्याची मुदतवाढ दिली, पण शिंदे समिती काम करत नाही. माझ्या गोरगरिबाचे लेकरच वाटोळं व्हायला लागलं. त्यामुळं ज्यांचे प्रमाणपत्र सापडलेत त्यांची व्हॅलिडिटी नाही देत. कारण देवेंद्र बुवा तुटून पडलेत बाबा तिकडून, ते देऊ देत नाहीत अधिकाऱ्यांना. त्यांनी SCBCला मुदतवाढ दिली, कुणबीला नाही दिली 6 महिन्याची. सागर बांगल्यावरच्या बाबाने आमचा EWS घातलं. गोरगरिबांच्या लेकरांचं रक्त किती प्यावं हे सुद्धा कळत नाही त्या माणसाला. गरिबांचं किती वाटोळं होईल याच्यात त्यांना समाधान लागतं. गरीब किती पायाखाली तोडवायचे याच्यात
त्यांना मोठेपण वाटतं. आज शेतकरी इतका मेटाकुटेला आला आहे, पाऊस हे नुकसान झालं आहे. पीक पाहणी लावली काहीतरी, त्याला कवाच रेंज नसती, कवाच बिगर रेंजीचंच येते. झालं वाटलं शेतकऱ्याचं. पीक विम्या पैसे आमचे, विमा देत नाही, काय नाही काय नाही काय नाही. त्या कंपन्यावर राज्याचं वर्चस्व नाही आहे का? राज्याला काय अधिकार नाहीत का? राज्याचं काहीच त्याच्यावरती वाच नाही का? राज्य सरकार कशाला आहे मग? नुसते पैसे खायला आणि टॅक्स खायला. जर शेतकरी एवढ्या हाल असतील तर तुम्ही काय करताय? तुम्ही शेतकऱ्यांना मुख्य गोष्टी द्या, सुविधा. ते 2-3 हजार वाटाचे लफडे बंद करा. हां, ते आमचेच पैसे, ते काय तुमचे वावर विकून नाही दिले तुम्ही. हां, देवेंद्र फडणवीस काय घर नाही विकलं एखादं, किंवा एखादं शेत नाही विकलं आणि आम्हाला ते 2-2, 3-3 हजार रुपये आता लाडकी बहीण म्हणून द्यायला लागलेत. लाडकी बहीण म्हणून द्यायला लागलेत. आमचं काय आयुष्य त्या पैशावर निघणार नाही. ती योजना चांगली आहे तुमची, कारण ते आमचेच पैसे आहेत, काय घ्यायला हरकत नाहीत. ते काय तुमचे नाहीत, आमचेच पैसे आहेत. तुम्ही का वावर नाही विकले. पण लाडक्या बहिणीला तुम्ही 3,000 द्यायला लागलेत, 2,500 द्यायला लागले. त्या लाडक्या बहिणीचा तुमचा भाचा आरक्षण वाचून मारायला लागलं. ते भाच्याचा नाही विचार करायचा. बहिणीला आयुष्याची सुविधा लागते ती दे. देवेंद्र फडणवीस 1,500-2,000 रुपयाने आमचं नाही भागणार. जी लाडकी बहिणीला तुम्हाला बहीण वाटते ना, त्या बहिणीचा लेकराचा विचार करा. म्हणजे तुमचा तो भाचा झाला, त्या भाच्याचा विचार करा. त्याला आयुष्याची सुविधा पाहिजे. ते एका नंबरवरून हुकलं तर वाटलं होतं आहे. त्याला आरक्षण नाही आहे, त्याला नोकरी नाही आहे, त्याला रोजगार नाही आहे, ते सुशिक्षित बेकार झाले, ते द्या. आणि तुम्ही ज्या लाडक्या बहिणीला बहीण म्हणता, तिचा नवरा म्हणजे तुमचा भाऊजी. भाऊजीचे काय हालेत माहिती आहे का तुम्हाला? भाऊजी दाजी शेतात कामं करतात सगळे. लाडक्या बहिणीचे सगळे दाजी शेतात कामं करतात. त्या दाजीला लेकरू शिकवायचं आहे, मुलगी शिकवायची, मुलगा शिकवायचा आहे. त्याला शेतात काम करायचं आहे. दिवस भाऊजी शेतात काम करतात दाजी. त्या दाजीच्या पिकाला भाव नाही. फडणवीस बाबा बुवा, भाव नाही पिकाला. कर्जात गुरफटलाय तो, कर्ज फिटत नाही आहे. मालाला भाव नाही, लाईट नाही, पाणी बी नाही. जगायचं कसं? त्या 3 आणि 2 हजारावर आमचं आयुष्याकडे नाही जाणार. तुम्ही लोकांना पागालात काढायचं थोडं बंद करा. तुम्हाला ते दिवस जवळ आले का सुचत आहे असलं चिरीमिरी द्यायची. जत्राला गेल्यावर एवढ्या फुटाने घेत असतात आणि एवढ्या फुटाने लय मोठ्या दिसत नाहीत म्हणून मुरमुरे घेतात लोक. म्हणजे नुसती पिशी दिसते ती लय मोठी, टप्पू पिशी दिसते. मुरमाऱ्याने गज भरते, कारण 2-4 रुपयात पिशी भरते मुरमाऱ्याने. इकडच्याला वाटतं, मायाला गाव करायला वाटतं येणं लयच आणलं वाटतं राव खायला. हां, पण ते तोंडात टाकलं की गुटकून गळ्यात जातं ते निघून. तसं हे आम्हाला हे धंदे नका शिकू तुम्ही 3,000 1,500ची. आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजेत. तुम्ही कायमची कर्जमुक्ती द्या त्या शेतकऱ्याला, त्याला कायमची वीज द्या, बिलं आम्ही भरतो. आणि मालाला भाव द्या. तुमच्या कशाचीच गरज नाही आम्हाला, कर्जाची नाही आणि तुमच्या कशाचीच नाही. कशाला नाद लावीत आहे? ते दिवाळी दिवशी एक ते किडे लागलेले ते हे आणि ते डाळी सगळ्या, शिरा, काहीतरी शिरा, आनंदाचा शिरा नाव दिलं त्याला. हां, आणि त्या पिश्या तेलाच्या पांढऱ्या फकाट पिश्या द्या. आमच्या माता मावल्या ते आलेले ते कढाईत होती त्या तेल, पांढरं फकाट तेल ते, कारण ते पिवळं होतच नाही 2 घंटे झालं. सगळं सरपंच संपतं तरी ते पिवळं होत नाही. ते काय त्यात वंगण टाकी ते काय देवेंद्र फडणवीस काय माहीत काय येड्यात काढणार राव तुम्ही, काय लोक आहेत तुम्ही. आमचं आयुष्याकडे जा. बरं, दिवाळी दिवशी दिला तो शिरा, ते कोणचा शिरा आहे आनंदाचा काय, ते वर्षभर पुरण का शिरा? हा, ते पिशीत काय कोण टाकून देतात गरा का काय, ते तर जसं काय सोयाबीनच आहे असं दिसतं एवढं. काय तुम्ही लोक राव, किती येड्यात काढणार तुम्ही. काय काय शहाणपण वाटतं? एवढी काय मगरुरी असली पाहिजे सत्तेची, एवढी काय मस्ती असली पाहिजे? तुम्ही वेळेवर आम्हाला तेल देणार, वेळ निवडणूक आली की तुम्ही कुठं 2-3 हजार रुपये देणार. झालं ना वाटलं भाऊ, आमचं आयुष्याला पुरण का ते. आणि ते काय वावर इकलं का? नागपूरचं एखादं वावर इकलं बा देवेंद्र फडणवीसने, मग मराठी इकडं पैसे दिले शेतकऱ्याला किंवा बहिणीला, असं काही आहे का? आमचेच पैसे, आमचाच निधी जमा होत होते टॅक्स म्हणून, आणि आम्हालाच देते. अरे आयुष्याचं दे ना भाऊ. हे लोक डोक्यात घेऊन नसते, मी विरोध नाही करत,
आता ते त्यांचे बिगर मिशावले काही माकडं उठ्ठ्यान बघा. आता मी बोललो की ते मुंबईत पाळून ठेवलेले ते पत्र्याच्या आडून बसत होते पहिल्यांदा. पत्र्याच्या पलीकडून आहे हे मुताऱ्यापाशी बसून ही झालेले लोक आहेत, हा मंत्री काय म्हणते त्याला, मागच्या दारातून झालेला आमदार, पाया पडून त्या मुतारीपाशीच नेत्याच्या पाया पडत आहेत मला आमदार कर म्हणून. हां हे आता हे मुताऱ्यापाशी बसणारे हे आता बोलायला सुरू करते. मला मी का टीका केली का? मी खरं सांगितलं. मी गोरगरिबाच्या पोटातलं वेदना बोलतो, गोरगरिबाच्या चेहऱ्यावर होणारा त्रास बोलतो आहे. मी खरं बोलतो आहे, तुम्हाला ते पटत नाही आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही कायमची शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या. एकदा त्यांना पूर्ण पाणी करा. आमच्या विदर्भात मराठवाड्यात काही खानदेशाच्या भागात पाणीच नाही आहे, मरायला लागलेत आमचे लोक. ते कायमचं द्या आणि तुम्ही लाईट कायमचे द्या. गरज नाही आम्हाला आणि आमच्या मालाला भाव द्या. तुमचं कर्ज तुम्हालाच राहू द्या, गरज नाही आम्हाला तुमच्या कर्जाची आणि फार्जाची. आमची आत्महत्याच होत नाही. आमच्या मालाला भाव द्या, फक्त लाईट आणि पाणी द्या, आम्हाला गरज नाही तुमची कशाची. हे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते, हमेशा डोक्यावर घेऊन नसते. तुम्हाला हे नाही करायचं. कायमच्या सुविधा नाही द्यायच्या. शिक्षक आहेत त्यांचे प्रश्न तसेच पडले, ते शेत कुटुंब आहेत त्यांचे प्रश्न तसेच, गोरगरीब ओबीसीचे तसेच प्रश्न पडलेत, त्या वृद्ध महिलांचे पगार आहेत ते तसेच पडले, आणखीन विमाचे आहे ना ते तसंच पडले. तुम्हाला कामगार आहेत त्यांचे प्रश्न तसेच पडलेत कंपन्याच्या. तुम्ही आमच्या विदर्भात मराठवाड्यात उद्योग का उभा नाही केले? इकडं जागा नाही का? आणि तिकडं लय जागा माताळल्यात का? हां तिकडं लय हजारो एकर पडल्यात का? आमच्या मराठवाड्यात विदर्भात मोठमोठाले प्रकल्प आणायला तुम्हाला रोग आला का? आमच्याकडं उद्योग व्यवसाय उभा राहील, आमच्या पिकावर प्रक्रिया होईल, मालावर कामाला पोराचे हात लागन, लाखानं पोरं सुशिक्षित बेकार पडलीत. तुम्हाला उद्योग आणायला रोग आले का? इकडं उभा करायला उद्योग नाहीत. काही जिल्ह्यांनी तर नुसती वसाहत म्हणून नावं टाकलीत, औद्योगिक वसाहत आमकाच्या नावानं. ते बी मरेले बाबूराव कोणी कोणाला माहीत, ते असे नावं टाकलेले. आमका नेता महापुरुष लोकनेता असं नाव टाकलेलं आणि औद्योगिक वसाहत नाव टाकलेलं. नुसत्या जमिनी घेऊन टाकून दिल्यात. वसाहती का उभा करायच्यात औद्योगिक तिथं? कवा यामध्ये शोभा करायची तुम्हाला? जागा हडपाच्या काय त्या? विदर्भात मराठवाड्यात तुम्ही का मोठमोठ्या व्यवसाय उभा करत नाहीत? हे सुद्धा आता गोरगरिबाने समजून घेणं गरजेचं आहे. मत मात्र तुम्हाला काय सरकारच्या हातात नाही, देवेंद्र फडणवीसच्या बी हातात नाही तुमचं मत म्हणून सरकार द्यायला. मत तुमच्या हातात आहे. तुमचं मत फक्त शेतकऱ्याच्या आणि तुमच्या लेकराच्या बाजून टाका. यांचा धुराळाच वाजितो. हां यांना सोडतच नाही. नसता यांनी आमच्या गोरगरीब लोकांचे कामं करावं. बोलता बोलता येड्यात काढ राहू दे धनगराला. पहिल्याच कॅबिनेटमध्ये देवेंद्र बुवा म्हणले होते, पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी तुम्हाला ही देतो, आरक्षण देतो एस टीमधून. धनगरांना वाटतं बाबा एस टीतून आरक्षण मिळतं आपल्या लेकराला जास्त सुविधा मिळतील, आपले लेकरं मोठे होते, द्यायचं ना. आम्हाला तसंच फसिलं, त्या मुसलमानाला तसंच 5% देतो आणि 2% देतो. ते तसे ठुले घरी इकायला, केळं इकायला मुसलमान, ऊस तोडायला मराठी. मरा तुम्ही असंच फक्त मतदानाची शेती आणला. मिस्त्री काम करायला मुसलमान, सिमेंट कालायला मराठीच. मरा कामं करू नुसतं मतदान द्यायला. ते देवेंद्र बुवाची चाल आहे. लय छान माणूस, सुंदर माणूस आहे. ते सागर बंगल्यावर बुवा बसले, लय असा माणूस आहे ना, असा चटकून मुका घेतला पाहिजे. लय माणूस लय चांगला, असे माया आहे त्याला जनतेची, गोरगरिबाची. लय नुसता काड्या लवी तू, ही जात त्याच्या अंगावर घालीन, ती जात त्याच्या अंगावर घालीन. मराठी ओबीसीच्या अंगावर घालीन, ओबीसीला मराठ्याच्या अंगावर घालीन. ती एक सापड आहे त्याला, ते यावलेचं ते चेचमेस बा, त्याला दर्या माहिती आहे सगळ्या तिकडच्या पट्ट्यातल्या. जडीबुटी बावा, ते जडीबुटी नेऊन देतो आणि त्याचं लिंब आहेत तिथं सागर बांगल्यावर. जडीत गळलिंबच देतो, एवढा लेख गळलिंबू खा. राज्याचे जे प्रश्न आहेत जे तुम्ही आता सांगितले, सरकार कुठलंही असो हे प्रश्न मिटायला तयार नाहीत. मग जरांगे पाटलांनी सरकारमध्ये गेलं पाहिजे का? मला वाटतं गरिबाने जावं आणि त्यांचे प्रश्न सोडवा त्यांनी. असल तयारी तुमची तर तुम्ही तुमचं ठरवा, मला नाही देणं घेणं. मी पोटतिडकीना बोलतो आणि तळतळीने सांगतो. तुम्हाला ज्या दिवशी तुमचे दिवस येणार आहेत गोरगरिबाचे, त्या दिवशी तुम्हाला जात सुचती. मराठ्यांनी धनगराचं काय बांधक आपल्याला नाहीत आणि धनगरांनी काय मराठ्यांचे बांधक आपल्याला नाही. ओबीसींनी काय मराठ्याचं वाटोळं केलेलं नाही, मराठ्यांनी काय त्यांचं वाटोळं नाही केलेलं.
मुसलमानांनी मराठ्याचं काही केलं नाही, मराठ्यांनी मुसलमानाचं काही केलं नाही, दलितांनी बी मराठ्याचं काही केलेलं नाही आहे, मराठ्यांनी त्यांचं काही केलेलं नाही. पण यावेळेस काय होतं, हे राजकारणी लोक, हे सागरबावासारखे बंगल्यावरचे बाबा बसलेले ते त्यांच्यासारखे काय करते, धनगर मराठ्याच्या अंगावर घालणार, मराठ्यांना धनगराच्या अंगावर विनाकारण. अरे बाबा, तुमच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्काच लागत नाही, तुम्ही त्या छगन भुजबळचं ऐकून भांडण कसं लिखत घेता, मराठ्याच्या विरोधात येत आहे. तुमचं वेगळं आरक्षण आहे. हा बघ, गरिबाचं अशी खोडे, गरिबाचे दिवस आले की गरीब जातीवाद करतात, पुन्हा त्यांचं साधत काम नाही केलं म्हणतात, परत ते काम नाही करीत. कसं काय काम करते, परत एक मन आहे खेड्यात, गरीब गरीब राहायला, श्रीमंत श्रीमंत व्हायला लागला. आता गरीबच श्रीमंताला मतदान केल्यावर श्रीमंत नाही व्हायचं तर काय होईन तो. तुम्हाला तुमचे मताची किंमत कळाना, तुम्हाला तुमचे लोक मोठे करायचं कळाना, त्याला कोण काय करेल. गरिबांनीच आता यावेळेस असं लक्षात घेतलं पाहिजे की ते छगन भुजबळ राजकारणी, त्याचं ऐकून आपल्यात वाद पेटून नाही द्यायचं. काय होईल, मारामाऱ्या, ओबीसीच्या मराठ्याच्या मारामाऱ्या किंवा धनगराच्या मराठ्याच्या मारामाऱ्या, डोके फुटणार आमचे, केस होणार आमच्या दोघावर, सत्ता येणार त्यांची. काय मिळालं आपल्याला दोघाला, काय मिळालं धनगराला, काय मिळालं मराठ्याला, मारामारी डोके फोडाफोडी आणि केशी आपल्या अंगावर, एवढंच मिळालं आपल्याला. तुमच्या फायद्यासाठी तो काय करतोय छगन भुजबळ, एसटीतून आरक्षण द्या म्हणतोय का छगन भुजबळ, आणि मग आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध करतोय का. मग आमच्या विरोधात यायचं तुमचं नेमकं कारण काय, धनगरांचं आमच्या विरोधात यायचं कारण काय. आम्ही जर तुमच्या एसटी आरक्षणाला विरोध केला तर तुम्ही आमच्या विरोधात या, 100% या. छगन भुजबळ तुमची मागणी मांडतोय का, एसटीतून धनगराला आरक्षण द्या म्हणून, नाही. मग तुम्ही त्याची कडवडीता जो मागत नाही, आणि मी इथं म्हणतो धनगराला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे, मी ही बाजू मांडतोय आणि तुम्ही त्याचं ऐकताय. हां, कसं कसं काय मोठे होते लोक, आरक्षण कसं काय मिळेल धनगराला, मराठ्याला, मुसलमानाला. गरिबांनीच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता गरिबांची लाट आली तर गरीब देणारे बाना, जातीवाद ह्या दिवशी करायचाच नाही. ह्या लोकाला तेच पाहिजे, राजकारण लोकाला आपल्या जातीवाद करून देणार आणि वाद लावून देणार. शेतकऱ्याला सुधारायचं असलं, कोणाचे प्रश्न शिल्लक ठेवायचे नसले, गरिबाच्या हातात सत्ता द्या एकदा. 75 वर्षे त्यांच्या दिली ना, एकदा गरिबाचे द्या, कसे प्रश्न सुटत नाहीत मी बघतो. शेतकऱ्याचे काही सुटत नाहीत, कोणत्या जातीचे गोरगरीब ओबीसीचे काही सुटत नाहीत, ते सगळं मी बघतो. मग याला कचका दाखवतो मी. हे जरांगे होते, जरांगे पाटील, आणि जे सतत आता सत्ता गाजवत आलेले आहेत, सत्तेमध्ये राहिलेले आहेत, राजकारण केलेलं आहे, त्यांच्या हातात सत्ता न देता आता गरिबांच्या हातात सत्ता दिली पाहिजे, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरवदे, TV9 मराठी, अंतरवली सराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.